जळगावच्या पारोळा तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावच्या नावावर 4,907 बोगस जन्माच्या नोंदी आढळून आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जळगावातील पारोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून या प्रकरणाची तसेच गुन्ह्याची माहिती जाणून घेतली। या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी बिहार येथील अजय कुमार दुबे याला अटक केली। आणखी 5 आरोपींची नावे यात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणात बोगस जन्माच्या नोंदी या रद्द करण्याचं काम सुरू असून दररोज 100 नोंदी रद्द केल्या जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दिली आहे। बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतात घुसवण्याचं मोठं षडयंत्र सुरू देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान असल्याची प्रतिक्रिया यावेळी किरीट सोमय्या यांनी दिली आहे। दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर जन्माच्या बोगस नोंदी आढळून आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिकांचा वास्तव्य असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। विदेशातले सगळे आता यात कसं आहे की आतापर्यंत जे तपास अधिकारी, कारण की हे सगळं बाहेर आलं डिसेंबरच्या एंड मध्ये हॅक झालेलं असं वाटतंय की बहुधा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हॅक झाली आहे सिस्टम असं दिसतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक SIT पण स्थापित केली आहे, पण 1 महिना आपल्या सगळ्यांना माहित आहे की निवडणुकांमध्ये गेला आहे। आता या कार्याला गती मिळेल। उत्तर प्रदेश मध्ये पण रायबरेली आणि जौनपूर मध्ये अशाच प्रकारचे जन्म नोंद एका ठिकाणी 52,000 जन्म नोंदी घेण्यात आलेल्या आहेत। आरोपी बिहारचे आहेत आणि त्यात मास्टर माइंड कोण आहे त्या अजून पोलिसांचा तपास सुरू आहे। सर, आपण या गोष्टीसाठी जो लढा देत आहेत, आपण जर बघितलं तर 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे पूर्ण देशामध्ये, तरी पण बांगलादेश आणि रोहिंग्या नेमके येतात कसे आहेत भारतात? एक गोष्ट आपण बघितली की एक मोठं षडयंत्र बांगलादेशींना रोहिंग्यांना हिंदुस्थानात घुसवायचं सुरू आहे। मुंबईत आता पहिलं टार्गेट आहे, पण महाराष्ट्रात पण अन्य ठिकाणी त्यात त्यांनी आधी तहसीलदार द्वारा बोगस जन्म दाखले घेण्याचा प्रयत्न केला, तो आपण हाणून पाडला। 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि ती सिस्टम मजबूत केल्यानंतर आता त्यांनी कॉम्प्युटर जे टर्मिनल ऍप आहे त्यालाच हॅक करायचा प्रयत्न केला आहे। ते पण खूप लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्राचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आता लक्षात आणलेलं आहे। देवेंद्र फडणवीस फार स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 2026 मध्ये यातल्या सगळ्या त्रुटी दुरुस्त केल्या जाणार। नवीन बांगलादेशी विदेशी येऊ शकणार नाही आणि आलेल्याला परत पाठवायची व्यवस्था। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारावरून आम्ही पारोळा पोलीस स्टेशनला एक FIR नोंद करण्यात आलेला आहे। ते FIR चं फॅक्ट अशी आहे, रताला ग्रामपंचायत मध्ये एक भटपुरी गाव म्हणून ज्या गावामध्ये लोक राहत नाही, उजल गाव आहे, त्या गावाच्या नावाने कोणतरी 4,907 बर्थ सर्टिफिकेट जनरेट केलं। ही जे बर्थ सर्टिफिकेट CRS पोर्टल सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम आहे, ती CRS पोर्टल मार्फतीने जनरेट केलेलं आहे आणि ही सर्व फ्रॉड पद्धतीने जनरेट केलं अशा तक्रार होत्या। त्या तक्रारानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करून म्हणजे ह्याच पद्धतीचं एक यवतमाळला देखील आरोपींनी केलं होतं। यवतमाळ पोलिसांना अटक केलं होतं। त्या आरोपींनी आम्ही वर्क करून घेतलेलं आहे। त्या आरोपींचं नाव आहे अजय कुमार दुबे, तर राहणारा बिहारचा आहे। त्यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्यांचा तपास चालू आहे आणि तपासामध्ये त्यांनी किती तयार केलेलं आहे, कधीपासून तयार केला, याचाही सर्व गोष्टी आमचा तपास चालू आहे आणि त्यांनी त्यांनीच केलं म्हणून ही तरी कबुली दिलं। बट नेमका ही जे बर्थ सर्टिफिकेट कशासाठी त्यांनी तयार करून घेतलं, ही काय फेक आधार कार्ड तयार केलं का किंवा पासपोर्ट तयार केलं का, ही सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे। एकदा तपासात काय पुरोगती भेटली की आपल्याला आम्ही अपडेट देऊ।